प्रणाम प्रभू. प्रणाम माते. हे काय मुनिवर, आज तुम्ही सगळ्यांच्या आधी या आख्यानाच्या इथे आला आहात? विशेष असे काही नाही देवी. आपल्यामुळे कोणाला वाट पाहावी लागू नये असे मनात आले. श्री खंडेरा आणि म्हाळसा अजून आलेले नाहीत. आणि बाणाई देखील. काय झाले माते? मुनिवर, मी बानूला भेटून आले आहे. अलक्ष्मीने तिला चुकीचा मार्ग दाखवू नये याची मला काळजी वाटत होती, म्हणून तिला भेटायला गेले होते. आणि केवळ इतकंच नव्हे तर या आख्यानातून बाणाईच्या मनात काही शंकाच उद्भवलेल्या दिसत नाही. जर असं झालं तर तिला सत्य कधीच कळणार नाही. मला असं वाटतं प्रभू की तुमच्या मूळ रूपाबद्दल तिला कळल्यामुळे बानू निर्धास्त झाली असावी. परंतु त्यामुळे आपल्या हातून काय चुका घडतील ह्याचं भान तिनं ठेवणं आवश्यक आहे. हे मात्र सत्य आहे माते. आणि त्या दृष्टीनं तिनं आता पावलं उचलणं आवश्यक आहे. कसला विचार करता आहात मुनिवर? माते, आज बानूला आख्यानात पूर्वजन्मातल्या नाही तर याच जन्मातल्या विस्मृतीत गेलेल्या घटना आठवू शकतात. सदानंदाचा एकट एकट एकट. प्रणाम देवा. प्रणाम माते. मुनिवर, आज तुम्ही सर्वांच्या आधी आला आहात. देवा, मी आत्ताच त्यांना हेच सांगत होतो. आपल्यामुळे कोणाला वाट पाहावी लागू नये असे माझ्या मनात आले आणि म्हणूनच मी आलो. म्हाळसा, म्हाळसा, तुझे आज ध्यान दुसरीकडे कुठेतरी वाटते. म्हाळसा, काय झाले? ठाऊक नाही, पण असं वाटतं आहे कधी आख्यान सुरू होत आहे. दुसरीकडे कुठेही माझं लक्ष नाहीये. खरं सांगायचं तर पार्वती देवींशी जेव्हा जेव्हा माझी भेट होते तेव्हा तेव्हा माझ्यासमोर नव्याने काही गोष्टी येतात. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?